नमस्कार. महाराष्ट्रातील जनतेनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुढं आलं पाहिजे. मराठी उद्योजकांनी पुढं आलं पाहिजे. एक महत्त्वाचा व्यवसाय हा परिवहन विभागाचा आहे, परंतु लोकांना माहिती नाही तो व्यवसाय कसा करायचा. तर रेंट ए बाईकची ही लायसन ही मिळतात आणि त्याच्यासाठी तुमच्याकडं 50 मोटरसायकल जर असतील, 40 असतील, 30 असतील, तुम्हाला ते लायसन मिळतं. त्यासाठी तुम्हाला RTO कार्यालयाकडून ट्रेड सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि म्हणजे जशा गावाला आपण सायकल भाड्यानं देतो तसं आपण मोटरसायकल भाड्यानं देऊ शकतो. लायसन मिळतात. तरी प्रत्येक मराठी तरुणांनी, व्यावसायिकांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी रेंट ए बाईकची तुम्ही लायसन काढा, जेणेकरून पुन्हा वाहनांची संख्या इथं कमी होऊ शकेल. म्हणजे ज्यांना गाडीच घ्यायची नाही ते तुम्ही त्याला दिवसाव गाडी भाड्यानं देऊ शकता, महिन्यावर देऊ शकता, पण प्रवासी वाहतूक तुम्हाला करता येणार नाही. पण ती गाडी तुम्ही रीतसर भाड्यानं देऊ शकता. त्यासाठी त्या गाडीला GPS सिस्टम लागेल. तुम्ही समोरच्या पार्टीशी करार करू शकता. आणि हा एक व्यवसाय चांगला आहे. मराठी लोकांनी आता घाबरायचं नाही. ह्याच्यात काय होईल, कसं होईल. तुम्ही RTOला अर्ज केला तर तुम्हाला ट्रेड सर्टिफिकेट हे मिळतं. त्याच्यासाठी तुम्हाला फी वगैरे भरावी लागते. तुमचं कार्यालय लागतं आणि तुमच्याकडं गाड्या किती घेणार आहेसा, कुठल्या कंपनीच्या आहेत, ह्याच्या सगळ्या तुमच्या त्या कंपनीच्या नावावर किंवा तुमचे ट्रस्टच्या नावावरती ते तुम्ही करू शकता. आणि ही जशी गावाला सायकलची भाड्यानं देण्याची दुकानं असतात तशी तुम्ही देऊ शकता. तशा तुम्हाला संगणकावरती नोंदी ठेवाव्या लागतात. की आता पूर्वी कसं आपण मॅन्युअल पद्धतीनं नोंदी ठेवायचो, परंतु आता संगणकावरती हे करा, नोंदी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जर कुणाला 1 दिवसासाठी मोटरसायकल भाड्यानं देणार असছিला, त्याचं भाडं किती किंवा ती कुठल्या व्यक्तीला दिलेली आहे, ती पार्टी कुठं राहते, म्हणजे त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे सुद्धा तुम्हाला त्याला गाडी देते वेळी तुम्हाला घ्यावं लागेल. सगळे पेपर व्यवस्थित जशी आहे त्या कंडिशनमध्ये गाडी द्यावी लागते. त्यासाठी तुम्ही त्याला एखादं ते डिपॉझिट बी तुम्ही घेऊ शकता. 1000-2000 बाबा आजच्या दिवसाचे आहे. अशा पद्धतीनं तो व्यवसाय चालणार आहे. तर तुम्ही प्रत्येकानं ह्या विषयावरती अभ्यास करा आणि बिंदासपैकी रेंट ए बाईकची लायसन काढायची मिळतात. त्याची कायद्यानंच आहे. आता ही वाहनांच्या नोंदी RTOकडे असतात, त्याच्यामुळं ह्यांना RTOच लायसन देतं. ट्रेड सर्टिफिकेट बी तुम्हाला मिळतं. कायद्यानुसार कायद्यानं तुमच्याकडे 50 मोटरसायकल ठेवा, 25 ठेवा, 100 ठेवा, पण मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे. की ह्या व्यवसायाच्यामुळं तर लोक म्हणतील असं चालणार आहे का, काय होणार आहे का. ह्याच्यामुळं लोकांना नवीन गाडी खरेदी करायची, त्याची हप्ते भरायची काय आवश्यकता भासणार नाही. समजा मला 2 दिवसासाठी मोटरसायकल भाड्यानं पाहिजे, तर मी माझं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे देणार. माझ्या ओळखीचं, माझी ओळख परेड तो घेणार दुकानवाला. असं काय 1-2 लाखाची मोटरसायकल लगेच कोण हातात देणार नाही. ओळख परेड घेणार किंवा ओळखीचे घेणार आणि मग मला ते सांगणार की बाबा 2 दिवसाचं माझं 1,500 भाडं होतं आहे बाबा. गॅस तुम्ही टाकायचा, पेट्रोल तुम्ही टाकायचा, किंवा माझं एवढं तुम्हाला हे होईल आणि मी बाबा डिपॉझिट घेतो, जावा आता ही गाडी घेऊन ह्या टायमिंगला. मग त्याचं लोकेशन असणार, त्या गाडीत GPS सिस्टम तुम्हाला बसवावी लागेल. की अशा पद्धतीनं तुम्हाला रेंट ए बाईकचा व्यवसाय करायचा आहे. लायसन मिळतात. अर्ज करा, प्रत्येकानं अभ्यास करा. आणि शहरी भागात तर ही दुकानं निघाली पाहिजेत. मुंबईसारख्या ठिकाणी तर 5, 50, 100 दुकानं निघाली पाहिजेत. 50-100 बाईक असणाऱ्यांची ठाण्यात निघाली पाहिजेत, कोल्हापूरला निघाली पाहिजेत. म्हणजे वाहनावरती कंट्रोलसुद्धा येईल. हे मात्र विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.